नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 5वी विषय इंग्रजी टॉकिंग अबाउट थिंग्स हा घटक पाहणार आहोत. इथे काही चित्र दिलेली आहेत. हे चित्र पाहून काही अर्थपूर्ण शब्दसमूह आपल्याला बनवायचे आहेत. त्यासाठी उपयुक्त असे काही शब्दही दिले आहेत. तर पहा, हे शब्द वापरून आपण इंग्रजीत छोटे आणि सोपे शब्दसमूह बनवूया व त्यांचे अर्थ देखील पाहूया. चला तर मग. इट्स ॲन ॲपल म्हणजे हे एक सफरचंद आहे. आता ॲपलसाठी इंग्रजीमध्ये एक शब्दसमूह पाहूया. अ बिग रेड स्वीट ॲपल म्हणजे मोठं लाल आणि गोड सफरचंद. दुसरं पहा. धिस इज ॲन एलिफंट म्हणजे हा एक हत्ती आहे. आता एलिफंट या चित्रासंबंधी एक शब्दसमूह तयार करूया. अ बिग ग्रे एलिफंट म्हणजे मोठा राखाडी हत्ती. यानंतर पहा. धिस इज अ कप ऑफ टी. आता कप ऑफ टी बद्दल शब्दसमूह पाहूया. अ हॉट टेस्टी कप ऑफ टी म्हणजे गरम आणि स्वादिष्ट चहाचा कप. आता पुढे पाहू. दीज आर सॉक्स म्हणजे हे पायमोजे आहेत. आता सॉक्स बद्दल पहा. क्लीन ब्ल्यू सॉक्स म्हणजे स्वच्छ निळे पायमोजे. लुक ॲट द लायन हा सिंह बघा. अ स्ट्रॉंग ब्रेव्ह लायन म्हणजे बलवान आणि धाडसी सिंह. यापुढे पहा. धिस इज अ ट्री म्हणजे हे झाड आहे. आता ट्री बद्दल वाक्य पाहूया. अ टॉल ग्रीन ट्री म्हणजे उंच हिरवे झाड. चला पुन्हा एकदा वाचूया. अ बिग रेड स्वीट ॲपल. अ बिग ग्रे एलिफंट. अ हॉट टेस्टी कप ऑफ टी. क्लीन ब्ल्यू सॉक्स. अ स्ट्रॉंग ब्रेव्ह लायन. अ टॉल ग्रीन ट्री. अशा प्रकारे आपण टॉकिंग अबाउट थिंग्स या घटकात दिलेले चित्र आणि शब्द यांचा वापर करून छोटे छोटे शब्दसमूह तयार केले. आता उर्वरित असलेली चित्र आणि शब्द यांचा वापर करून तुम्ही स्वतः शब्दसमूह तयार करा. धन्यवाद.